नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषीरत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघूयात इन्सेक्ट अँटिना। इन्सेक्ट अँटिना जो बेसिकली सेन्सरी इन फंक्शन आहे, सेन्सरी ऑर्गन इन्सेक्टचा ज्याच्या थ्रू डिफरंट सेन्सेस हे रिसीव केले जातात। आपण हेड बघितलं होतं, हेडमध्ये हा जो पोर्शन आहे हेड क्रॅनियम किंवा हेड कॅप्सूल बघितलं होतं। जर हेड कॅप्सूलमधून अपेंडेजेस मायनस केलं तर हेड क्रॅनियम उरतं फक्त। तर हा जो पोर्शन आहे हा क्रॅनियम, देन त्याच्यामध्ये एक सॉकेट असतं, या सॉकेटमध्ये अँटेना हा फसलेला असतो, तर याला आपण म्हणू अँटेनल सॉकेट। अँटेनल सॉकेट देन या ठिकाणी थोडासा स्पेस असतो जो अँटेनाला मूवमेंट करण्यासाठी स्पेस देतो, ज्याच्यामध्ये जेली लाईक स्ट्रक्चर असतं प्रेझेंट, त्याला आपण म्हणू सर्कम अँटेनल सल्कस। सर्कम अँटेनल सल्कस, जे सल्कस बघितले सुचर्समध्ये। नंतर इन्सेक्ट अँटिनाचे डिफरंट पार्ट्स आहे, डिफरंट म्हणजे 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे। पहिला पार्ट आहे स्केप, फर्स्ट पार्ट आहे इन्सेक्ट अँटेनाचा स्केप, जो की बेसल पार्ट आहे आणि या सॉकेटमध्ये तो फसलेला असतो। ओके, देन सेकंड पार्ट आहे पेडिसेल। सेकंड पार्ट पेडिसेल। देन थर्ड पार्ट हा जो लॉन्ग फिलामेंट लाईक स्ट्रक्चर दिसतंय याला म्हणतात फ्लॅजेला किंवा क्लॅओला। फ्लॅजेला, फ्लॅजेलम किंवा क्लॅओला त्याला म्हणतात। आणि त्याच्यातला जो सिंगल युनिट आहे याला म्हणतात फ्लॅजेलोमियर्स। हा सिंगल युनिट जो आहे फ्लॅजेलोमियर्स, खूप साऱ्या फ्लॅजेलोमियर्सपासून हा फ्लॅजेला तयार झालेला असतो। याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर बघितला आपण इन्सेक्ट अँटिनामधला, तर पेडिसेल हा पार्ट आहे, कारण या पेडिसेलमध्ये जॉन्सन ऑर्गन प्रेझेंट असतो। जॉन्सन ऑर्गन जो की कोर्डोटोनल ऑर्गन आहे। कोर्डोटोनल ऑर्गनचं फंक्शन या ठिकाणी प्ले करतो। कोर्डोटोनल ऑर्गन म्हणजे सेन्सेस रिसीव्ह करतो किंवा सिग्नल रिसीव्ह करतो ऑडिटरी किंवा व्हायब्रेशनसाठी। ऑडिटरी किंवा व्हायब्रेशनचे जे सिग्नल्स असतात ते रिसीव्ह करण्याचं काम या ऑर्गन थ्रू चालतं। त्याच्यामुळे सेकंड पार्ट जो आहे किंवा सेकंड सेगमेंट जो आहे इन्सेक्ट अँटेनाचा, त्याच्यामध्ये हा जॉन्सन ऑर्गन प्रेझेंट असतो। ओके, तर इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याचा। नंतर मग आपण बघितलं की इन्सेक्टचं काम एक सेन्सेस हे सेन्सरी ऑर्गन म्हणून काम करणं, आणि त्याचे काही डिफरंट फंक्शन्स आहे ते आपण या ठिकाणी बघू। फंक्शन्स, तर काही इन्सेक्टमध्ये हा ॲज अ टेस्ट ऑर्गन म्हणून काम करतो। टेस्ट ऑर्गनचे सेन्सेस किंवा टेस्ट ऑर्गनचे जे बर्ड्स असतात त्या याच्यामध्ये प्रेझेंट असतात। याचा एक्झाम्पल आहे कॉकरोच। कॉकरोचमध्ये हा ॲज अ टेस्ट ऑर्गन म्हणून काम करतो अँटेना। देन ऑर्गन ऑफ स्मेल, स्मेल घेण्यासाठी किंवा वास घेण्यासाठी ऑर्गन ऑफ स्मेलचं फंक्शन प्ले करतो। याचा एक्झाम्पल आहे हनीबी आणि अँट्स। हनीबी आणि अँट्समध्ये हा स्मेलचं फंक्शन प्ले करतात। नंतर देन साऊंड प्रोड्युसिंग किंवा स्टिट्युटरी ऑर्गन, साऊंड प्रोड्युसिंग करण्याचं काम हे अँटेना करतात। फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आहे क्रिकेट। क्रिकेट जे असतात त्याच्यामध्ये साऊंड प्रोड्युसिंगचं किंवा स्टिट्युटरी ऑर्गन म्हणून फंक्शन प्ले करतात। देन कोर्डोटोनल ऑर्गन आपण बघितलं की साऊंड ऑडिटरी किंवा व्हायब्रेशनच्या जे सिग्नल्स असतात ते रिसीव्ह करण्याचं काम याच्या थ्रू चालतं। तर कोर्डोटोनल ऑर्गन याच्यामध्ये मेल मॉस्किटो आणि वास्प या दोन इन्सेक्टमध्ये कोर्डोटोनल ऑर्गन म्हणून हे फंक्शन्स
प्ले करतात. कोड ऑडिटरी किंवा व्हायब्रेशनचे जे सिग्नल्स असतील ते रिसीव्ह करण्याचं काम अँटेना थ्रू चालतं. त्यानंतर सेक्स डिटरमायनिंग कॅरेक्टर. काही इन्सेक्टमध्ये किंवा मॉस्किटो याचं एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये सेक्स डिटरमायनिंग करण्यासाठी आपण याचा अँटेनाचा वापर करू शकतो, कारण मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटेने हे प्रेझेंट असतात. त्यांचं स्ट्रक्चर जे असतं ते वेगळं असतं. सेक्स डिटरमायनिंग कॅरेक्टरचं एक्झाम्पल आहे मॉस्किटो. मॉस्किटोमध्ये हे फंक्शन करतं. देन प्रेसिझिंगसाठी. प्रेसिझिंग म्हणजे त्याची शिकारला पकडण्यासाठी, शिकार जवळ असेल तर अँटेनाच्या साहाय्याने ते पकडतात, कारण लॉंग अँटेना असतो आणि प्रेला सीज करण्यासाठी किंवा पकडण्यासाठी ते अँटेनाचा वापर करतात. ह्याचं एक्झाम्पल आहे चाबोरस. देन क्लास्पिंग ऑर्गन म्हणून हे फंक्शन प्ले करतं. क्लास्पिंग ऑर्गन म्हणजे की ज्यावेळेस मेटिंग करत असतो इन्सेक्ट फिमेलसोबत, त्यावेळेस फिमेलला पकडून ठेवण्यासाठी अँटेनाचा वापर करतात. याचं एक्झाम्पल आहे फ्लिया अँड ब्लिस्टर बिटल. फ्लिया आणि ब्लिस्टर बिटलमध्ये क्लास्पिंग ऑर्गन म्हणून फंक्शन प्ले करतं. देन अदर फंक्शन्स. अदर फंक्शन्समध्ये इन्व्हायरमेंटल चेंजेस जे झालेले असतात ते डिटेक्ट करण्याचं काम अँटेना थ्रू होतं. ते काय करतात, डिटेक्ट करतात. इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस झाले असतील तर लगेच ते त्यांना सेन्सरी ऑर्गन म्हणून काम करतात, तर डिटेक्ट करण्याचं काम करतात जसं इन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला असेल. देन टेम्परेचर. देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी. जर त्यांना डेंजर जर वाटलं एखाद्या वेळेस, समजा ॲनिमलपासून किंवा डेंजर त्यांना जाणवलं, तर ते डिटेक्ट करण्याचं काम ते करत असतात. हे काही इन्सेक्ट अँटेनाचे फंक्शन्स आहेत. आता आपण बघूयात मॉडिफिकेशन ऑफ अँटेना. तर टोटल 17 प्रकारचे मॉडिफिकेशन आपल्याला अँटेनामध्ये बघायला मिळतात. त्याच्यापैकी पहिला CTSS टाईप अँटेना, त्यालाच ब्रिस्टल लाईक अँटेनासुद्धा म्हणतात. ब्रिस्टल लाईक अँटेना. त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते काही अशा प्रकारचं असतं. त्याचा बेस जो असतो हा जाडा असतो आणि टिपकडे त्याचे सेगमेंट जे असतात हे छोटे छोटे होत गेलेले असतात, डिक्रीज होत जातात त्याचे सेगमेंट, तर त्याला CTSS टाईप अँटेना म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे कॉकरोच. देन ड्रॅगन फ्लाय, डॅमसेल फ्लाय आणि लीफ हॉपर. आणि क्रिकेट हे या CTSS टाईप अँटेनाचे एक्झाम्पल आहेत. त्याला ब्रिस्टल लाईक अँटेना सुद्धा म्हणतात. देन सेकंड टाईप आहे फिलिफॉर्म अँटेना. त्याला थ्रेड लाईक अँटेना म्हणतात. थ्रेड लाईक अँटेना. याचं स्ट्रक्चर जे असतं ते धाग्याच्या आकाराचं असतं, धाग्याप्रमाणे असतं. त्याच्यामुळं बेसपासून तर टिपपर्यंत त्याची सेगमेंटची साईज जी असते ती सेम असते, सारखी त्याची जाडी असते. याचं एक्झाम्पल आहे ग्रास हॉपर आणि ग्राउंड बिटल. देन थर्ड टाईप आहे मोनिलिफॉर्म अँटेना. मोनिलिफॉर्म अँटेनालाच बिडेड अँटेनासुद्धा म्हणतात. बिडेड लाईक अँटेना. तर मोनिलिफॉर्म अँटेनामध्ये जे फ्लॅजेला असतो हा मोत्याच्या आकाराप्रमाणे असतो. छोटे छोटे मणी त्याचे असतात असे फ्लॅजेलोमियरचे, आणि टिपकडे त्याची साईज बारीक होत गेलेली असते. याचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स. देन फोर्थ टाईप आहे सेरेट टाईप अँटेना. सेरेट अँटेनाला सॉ लाईक अँटेना म्हणतात. सॉ लाईक अँटेना सुद्धा याला म्हणतात. तर सेरेट किंवा सॉ लाईक म्हणजे करवतीच्या आकाराप्रमाणे एक साईड याला दात असतात किंवा एक साईड काटे असतात. या करवतीच्या आकाराप्रमाणे त्याला दाते असल्यामुळे त्याला सेरेट अँटेना सुद्धा म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे पल्स बिटल. आणि लॉंगिकॉर्न बिटल.
लॉन्गिकॉर्न बिटल. देन नेक्स्ट जो टाईप आहे युनिपेक्टिनेट, त्यालाच कॉम लाईक स्ट्रक्चर म्हणतात, सॉरी कॉम लाईक अँटिना म्हणतात. युनिपेक्टिनेट जो असतो हा कंगव्याच्या आकाराचा असतो, त्याला एक साईड अशा प्रकारचे कोम्स एक साईड त्याला अशा प्रकारचे दाते असतात, त्याच्यामुळे त्याला कॉम लाईक अँटिना किंवा युनिपेक्टिनेट अँटिना म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे मस्टर्ड सॉफ्टलाय आणि शुगरकेन रूट बोरर. देन थर्ड टाईप 6 नंबरचा जो टाईप आहे अँटेनाचा तो आहे बायपेक्टिनेट. त्याला डबल कोम लाईक सुद्धा म्हणतात, डबल कोम लाईक स्ट्रक्चर असते. जे अँटेना असतो त्याला दोन्ही साईडला अशा प्रकारचे दात आपल्याला आढळून येतात, त्याच्यामुळे काय डबल कोम लाईक स्ट्रक्चर हे तयार झालेलं असतं. तर याचं एक्झाम्पल आहे सिल्क मॉथ. सिल्क मॉथमध्ये अशा प्रकारचं अँटिना हा जो आढळून येतो. देन क्लायव्हेट टाईप अँटिना, त्यालाच क्लब्ड अँटिना सुद्धा म्हणतात. क्लब्ड अँटिना त्याला म्हणतात. बेसकडचे जे सेगमेंट्स असतात ते सारखे असतात, पण टिपकडे जाताना सेगमेंटची साईज ही ग्रॅज्युअली इन्क्रीज होते, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात क्लब्ड अँटेना किंवा क्लॅव्हेट टाईप अँटेना. याचं एक्झाम्पल आहे बटरफ्लाय. देन कॅपिरेट टाईप अँटेना, यालाच नोब्ड अँटेना सुद्धा म्हणतात. नोब्ड अँटेना किंवा नोब लाईक अँटेना म्हणतात. या कॅपिरेट टाईप अँटेनामध्ये जे सेगमेंट्स असतात, बेसचे सेगमेंट हे सारखे असतात, पण अचानक याच्यामध्ये साईजमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते आणि क्लबसारखे ते दिसतात टिपकडे, त्याच्यामुळे याला नोब अँटेना सुद्धा म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे ब्लिस्टर बिटल. देन लॅमिलेट टाईप अँटेना. लॅमिलेट टाईप अँटेनामध्ये त्यालाच फॅन लाईक अँटेना सुद्धा म्हणतात, प्लेट लाईक अँटेना सुद्धा म्हणतात. त्यालाच प्लेट लाईक अँटेना सुद्धा म्हणतात, कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट्स ह्या त्याच्या टिपकडे प्रेझेंट असतात. अशा प्रकारच्या प्लेट्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. या प्लेट्समुळे त्याला काय म्हणतात प्लेट लाईक अँटेना. लॅमिलेट अँटेना जो आहे हा लॅमिलिकॉर्न बिटलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. लॅमिलिकॉर्न बिटल. त्यानंतर नेक्स्ट जो टाईप आहे तो फ्लॅबिलेट टाईप अँटेना. फ्लॅबिलेट टाईपलाच परत फॅन लाईक अँटेना सुद्धा म्हणतात. फॅन लाईक, कारण याचं जे स्ट्रक्चर असतं ते काही अशा प्रकारचं असतं, त्याच्या टिपकडे एक फॅन हा प्रेझेंट असतो. अशा प्रकारचा फॅन प्रेझेंट असल्यामुळे याला फॅन लाईक अँटेना सुद्धा म्हणतात. हा जो अँटेना आहे हा स्ट्रेप्सोप्टेरन इन्सेक्टमध्ये, स्ट्रेप्सोप्टेरा किंवा सीडार बिटल या इन्सेक्टमध्ये हा अँटेना आपल्याला बघायला मिळतो. देन 11 नंबरचा टाईप आहे ॲरिस्टेट टाईप अँटेना. ॲरिस्टेट म्हणजे ऑनलाईक, याला सुद्धा ऑनलाईक सुद्धा म्हणतात. ऑनलाईक टाईप अँटेना. ऑन म्हणजे गव्हाच्या उंबीवर जशी ऑन असते तशा प्रकारची ऑन याच्यावर एक प्रेझेंट असते. याचं स्ट्रक्चर जे असतं ते काही अशा प्रकारचं असतं. या असा एक
ऑन या ठिकाणी प्रेझेंट असतो, ऑन, आणि अशा प्रकारचं याचं हे स्ट्रक्चर असतं. या ऑनच्या प्रेझेन्समुळे त्याला ऑन लाईक अँटेनासुद्धा म्हणतात. ॲरिस्टेट टाईपचं एक्झाम्पल आहे हाऊस फ्लाईज. हाऊस फ्लायमध्ये आपल्याला अशा प्रकारचा अँटेना आढळून येतो. देन नेक्स्ट टाईप आहे स्टायलेट टाईप, किंवा त्याला स्टायली टाईप अँटेनासुद्धा म्हणतात. स्टायली लाईक अँटेना. याचं जे स्ट्रक्चर असतं ते अशा प्रकारचं असतं. एक स्टायली हा जो ॲबडॉमिनल सेगमेंट आहे, ॲबडॉमिनल पार्ट आहे, तशी स्टायली त्याच प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी एक प्रेझेंट असतं. अशा प्रकारची स्टायली त्या अँटेनावर प्रेझेंट असते, त्याच्यामुळं त्याला स्टायली लाईक अँटेना म्हणतात किंवा स्टायलेट अँटेना. याचं एक्झाम्पल आहे हॉर्स फ्लाईज अँड रॉबर फ्लाईज. ओके, तर स्टायली प्रेझेंट असल्यामुळे याला स्टायलेट अँटेना किंवा स्टायली लाईक अँटेनासुद्धा म्हणतात. यानंतरचा जो नेक्स्ट टाईप आहे जेनिक्युलेट टाईप अँटेना. जेनिक्युलेट टाईप अँटेनाला एल्बोड अँटेनासुद्धा म्हणतात. एल्बोड अँटेना, एल्बो लाईक अँटेना. कारण आपली हाताचा कोपर जो असतो तो अशा प्रकारचा काही मुडतो, तसं प्रकारचं याचं स्ट्रक्चर असतं. याचं जे स्ट्रक्चर असतं ते अशा प्रकारचं स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असतं. हाताच्या कोपऱ्याप्रमाणे ते मुडलेलं असतं, त्याच्यामुळे याला एल्बोड अँटेनासुद्धा म्हणतात. ते कोपऱ्यापासून मुडलेलं असल्यामुळं. आणि मग हे जे टाईप आहे जेनिक्युलेट टाईप अँटेना किंवा एल्बोड टाईप अँटेना, हे कोणत्या इन्सेक्टमध्ये आढळतो, तर तो आढळतो हनीबीज, वास्प आणि ॲन्ट्स. हनीबी, वास्प आणि ॲन्ट्समध्ये जेनिक्युलेट टाईप अँटेना आपल्याला आढळून येतो. देन प्ल्युमोस टाईप अँटेना. प्ल्युमोस टाईप अँटेनाला फिदर लाईक अँटेनासुद्धा म्हणतात. प्ल्युमचा मिनिंग होतो पंख किंवा फिदरसारखा असल्यामुळं फिदर लाईक अँटेना किंवा प्ल्यूम अँटेनासुद्धा याला म्हणतात. प्ल्यूम लाईक अँटेनासुद्धा याला म्हणतात. तर याचं जे स्ट्रक्चर असतं फिदरी असतं, अशा प्रकारचे स्ट्रक्चर असतं आणि दाट त्याच्यावर हेअर्स असतात फिदरीसारखे. त्याचं स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला फिदर लाईक अँटेनासुद्धा म्हणतात. असं फिदरी असल्यामुळे एकदम डेन्स हेअर त्याच्यावर असतात. असं जे स्ट्रक्चर आहे ते फिदरी स्ट्रक्चर असतं. देन याचं एक्झाम्पल आहे मेल मॉस्किटो. मेल मॉस्किटोमध्ये हे प्ल्युमोस टाईप अँटेना आपल्याला आढळून येतात. आपण बघितलं होतं की मेल आणि फिमेल सेक्सेस आपण अँटेनावरून डिफरन्शिएट करू शकतो किंवा त्यांना ओळखू शकतो. तर प्ल्युमोस टाईपचा अँटेना हा मेल मॉस्किटोमध्ये प्रेझेंट असतो. पायलोस टाईपचा जो अँटेना असतो त्याला हेअरी अँटेनासुद्धा म्हणतात. हेअरी स्ट्रक्चर त्याच्यावर प्रेझेंट असतं. याचं प्ल्युमोस आणि पायलोसचं स्ट्रक्चर हे सेम असतं सिम्पलमध्ये, फक्त प्ल्युमोजमध्ये डेन्स हेअर असतात, याच्यामध्ये ते एकदम पतले असतात. असं पंखासारखं ते दिसत नाही, छोटे छोटे हेअर्स याच्यावर प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे याला हेअरी स्ट्रक्चरसुद्धा म्हणतात. हे आढळून येतं आपल्याला फिमेल मॉस्किटोमध्ये. फिमेल मॉस्किटोमध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला आढळून येतं. देन नेक्स्ट जो टाईप आहे व्हर्ल्ड अँटेना. व्हर्ल्ड अँटेना जो असतो त्याचं स्ट्रक्चर हे बेसपासून तर टीपपर्यंत सारखं असतं आणि त्याचे जे फ्लॅजेला असतात, फ्लॅजेलोमियर्स असतात, त्याच्या बेसवर असे छोटे छोटे हेअर्स हे प्रेझेंट असतात. त्याच्यामुळं याला व्हर्ल अँटेना म्हणतात. अशा प्रकारचं याचं काही ते स्ट्रक्चर असतं. व्हर्ल अँटेनाचं एक्झाम्पल आहे मँगो मिलीबग. मँगो मिलीबगमध्ये आपल्याला हे आढळून येतात. मँगो मिलीबग्स व्हर्ल अँटेना त्याच्या फ्लॅजेलोमियर्सच्या बेसवर
किंवा त्या ठिकाणी छोटे छोटे हेअर्स प्रेझेंट असतात. शेवटचा आणि लास्ट टाईप जो आहे फ्युजीफॉर्म टाईप अँटिना, यालाच रॅडिश लाईक अँटिनासुद्धा म्हणतात. रॅडिश लाईक, कारण मुळ्याच्या आकाराचं याचं जो स्ट्रक्चर असतं ते असतं. मुळा जो असतो त्याच्या आकाराचं, बेसला ते छोटं असतं आणि सॉलन होत गेलेलं असतं आणि टिपला एकदम निमुळतं झालेलं असतं. त्याच्यामुळे याला रॅडिश लाईक अँटिनासुद्धा म्हणतात. मुळ्याच्या आकाराचं दिसतंय आपल्याला. अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर असतं. मग ते आपल्याला आढळून येतं स्पिंजिड मॉथमध्ये. स्पिंजिड मॉथ, देन फ्रूट सकिंग मॉथ, फ्रूट सकिंग मॉथ अँड देन सिसॅमम हॉक मॉथ. याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा जो फ्युजीफॉर्म टाईप अँटेना आहे हा आपल्याला आढळून येतो.